ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। कम ऑन किल मी, उद्धव ठाकरेंचं भाजप आणि एकनाथ शिंदेंना चॅलेंज, तर मरे हुए को क्या मारना, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। जे राज्याच्या मनात आहे तेच करेन, राज ठाकरेंची युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, तर युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार, एकनाथ शिंदेंची टीका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका। दुपारी शिवसेना भवनात जिल्हा आणि संपर्क प्रमुखांसोबत बैठक, तर संध्याकाळी पक्षाच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर शिंदेंनी घेतली मंत्री आणि नेत्यांची बैठक। पालिका निवडणुकीची रणनीती, वर्धापन दिनाची घेतली माहिती। आज पवार कुटुंबीय एकाच मंचावर येणार। बारामतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातल्या कार्यशाळेचं आयोजन। शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार येणार एकत्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा। दुपारी नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राज्यस्तरीय सहकार औद्योगिक संमेलनालाही हजेरी लावणार। राज्यातल्या 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,354 कोटींच्या निधीची तरतूद। शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठीही 12,000 कोटींची खैरात। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीची पुनर्रचना। समितीमध्ये शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणेंचा समावेश। माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका। करुणा मुंडेंच्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश। घरगुती हिंसाचार प्रकरणी मुंडेंना ठरवलं होतं दोषी। पुण्यामध्ये मुसळधार पावसानंतर सध्या जोर कमी। धरण क्षेत्रामध्ये मात्र पाऊस सुरूच। खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये 15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। घाटमाथ्यावरती ऑरेंज अलर्ट। नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज। गंगापूर धरणातनं करणार पाण्याचा विसर्ग। 2 दिवसात धरणातील पाणीसाठा वाढला। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा। जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, तर मुंबईमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज। भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात। नव्या दमाच्या टीम इंडियाची हेडिंग्लेमध्ये पहिली कसोटी। इंग्लंडची गोलंदाजी कमकुवत असल्यामुळे भारताला विजयाची संधी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्यात संगम। दोन्ही पालख्या संगमवाडी पुलाजवळ एकत्र येणार।